यदा लम्बोदरमहन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा गै भेटसी बा मजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्यमूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवनसुत हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव जगदम्बा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया वक्ता श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आ राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक
दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीन चरणीने शरणागत दीन शरणागत दीन चरणीने शरणागत दीन चरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो दे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण
बालकृष्ण चरणी लक्ष लाग सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो बालकृष्ण चरणी लक्ष लाग दे राजा राम राम चरणी लक्ष लाग दे सीता राम राम चरणी लक्ष लाग दे राजा राम राम चरणी लक्ष लाग राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम ओला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद स्वामी महाराज की जय जगदंबा माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया कलावती येतो अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी शक्तिवीण कोण आहे हे तो विचारूनी पाहे शक्तिवीण कोण आहे हे तो विचारूनी पाहे शक्तिविरहित नाराहे शक्तिविरहित नाराहे यश कीर्ति प्रताप है शक्तिविरहित नाराहे यश कीर्ति प्रताप है यश कीर्ति प्रताप है यश कीर्ति प्रताप है अनंत युगाची जननी अनंत युगा अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर शिवशक्तीचा विचार शिव
शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर दास म्हणे हा विस्तार दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणती अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी तुळजाराम वरदायिनी हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी जगदंबा माता की जय प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति हे शाम्भवीति जगतां जननी परेति हे शाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसां त्रिपुरेश्वरीति जगदंबा माता की जय आद्य शंकराचार्य महाराज की जय। श्रोते हो, आज निरूपणाकरता घेतलेला अभंग समर्थ रामदास स्वामींचा आहे। समर्थ रामदास स्वामी गायत्रीची अनंत पुरश्चरण केली, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे, आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे असे पुण्यवान समर्थ रामदास स्वामी। त्यांचे पुण्यचरण आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लागले, आपली महाराष्ट्र राज्य पावन झालेलं आहे आणि सज्जनगडावरती सुद्धा त्यांचा निवास होता आणि सज्जनगड सुद्धा अतिशय पवित्र आहे। त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना वामन पंडित असं म्हणतात, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी आपल्याला या अभंगामधून जगदंबेबद्दल आपल्याला सांगतायत, तिची महती सांगतायत, तिची कीर्ती सांगतायत। ते असं आपल्याला या अभंगातून सांगतायत, अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता शक्ती विण कोण आहे शक्ती विण कोण आहे हे तो विचारुनी पाहे शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप हे शिवशक्तीचा विचार अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर दास म्हणे हा विस्तार तत्वज्ञानी जाणती श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। देवर्षी नारद स्वामी महाराज की जय। खरं तर समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत काय हो? प्रभू रामचंद्र। पण तरीसुद्धा ते आपल्याला या जगज्जननीची महती सांगतायत, कीर्ती सांगतायत। का बरं? कारण समर्थ रामदास स्वामी पूर्ण वैराग्यशील होते हो। त्यांनी स्वतःचा प्रपंच कधीच केला नाही, पण आपल्या या महाराष्ट्र राज्याचा प्रपंच केला। चिंता करतो विश्वाची असं 5व्या वर्षापासून ते म्हणतायत। पण त्या या प्रपंचात ते कधीच अडकले नाहीत। प्रपंच केला पण प्रपंचात कधी अडकले नाहीत, गुंतले नाहीत, या मायेत कधी आसक्त झाले नाहीत। कर्तृत्व भावना त्यांच्याकडे कधी नव्हतीच मुळी। असे हे वैराग्यशील प्रभू आपले समर्थ रामदास स्वामी। अहो शिवछत्रपतींनी
त्यांच्या झोळीमध्ये सगळं राज्य घातलं होतं. पण म्हणाले, राजा हे मला काहीही नको, हे राज्य तुझं आहे, हे राज्य श्रींचं आहे. अशा तऱ्हेने हे वैराग्यशील असलेले रामदास स्वामी त्यांनी या मायेला म्हणजे जगदंबेला पूर्णपणे ओळखलं होतं. म्हणूनच ते तिच्या अधीन झालेले नव्हते, तिच्यात आसक्त झालेले नव्हते, पण त्यांनी तिला पूर्णपणे समजून घेतलेलं होतं, उमजून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच ते तिला अनन्य भावाने शरण गेलेले आहेत आणि त्यांनी तिचं सामर्थ्य ओळखलेलं आहे. आणि तिचं काय सामर्थ्य आहे ते आपल्याला या अभंगातून ते सांगतायत. काय म्हणतायत? अनंत युगाची जननी, अनंत युगाची जननी आहे. जेव्हापासून सृष्टीची रचना झाली तेव्हापासून ही सृष्टीची रचना कोणी केलेली आहे? तर या जगत जननीने केलेली आहे, या विश्वजननीने केलेली आहे. आणि तेव्हापासून युगानुयुगे या उत्पत्तीचं, स्थितीचं आणि लयाचं काम हीच करते आहे. निजकर्मी निरता असं आपले डॉक्टर अनंत बुवा मेहेंदळे यांनी म्हणून ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने हिचं अव्याहतपणे हे काम चालू आहे. आणि हिला जो समजून घेतो, उमजून घेतो तो ज्ञाता असं आपल्याला समर्थांनी सांगितलंय. मग हिला समजून घ्यायचं आणि उमजूनही घ्यायचं म्हणजे काय हो? तर ही कशी आहे? ही सौख्य देणारी आहे, ही अन्नपूर्णा आहे, ही आपल्याला मोक्ष देणारी आहे, ही करुणामयी आहे, ही आरोग्य देणारी आहे, सर्व काही देणारी, फक्त देणारी ही आहे, पण घेणारी नाही. अशी ही जगत जननी आहे. म्हणून हिला जो समजून घेतो तो ज्ञाता. आणि असं म्हटलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी ह्या अभंगामध्ये तिला 2 विशेषणं इथे वापरलेली आहेत. काय म्हटलेलं आहे? अनंत युगाची जननी, पुढे काय म्हटले? तुळजा रामवरदायिनी. म्हणजे तुळजा हे एक तिचं विशेषण झालं आणि रामवरदायिनी असं हे दुसरं विशेषण सांगितलेलं आहे. मग तुळजा हे नाव का बरं पडलेलं आहे या जगत जननीला? त्याचं आपण थोडक्यात बघूया. त्याचं असं झालं, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि सीतेचं अपहरण केलेलं आहे, जानकी देवींचं अपहरण प्रभू रावणाने केलेलं आहे, त्यावेळेला प्रभू रामचंद्र शोकसागरात बुडालेले आहेत, रडायला लागलेत, अश्रुधारा वाहू लागलेले आहेत, त्यांना काही सुचेना, भ्रमिष्ट झालेले आहेत. किती भ्रमिष्ट व्हावं हो माणसाने? झाडांना वेलींना कवटाळतायत, माझी जानकी कुणी पाहिली का, माझी जानकी कुणी पाहिली का? हरणांना जवळ घेत आहेत, त्यांना विचारत आहेत, दगडांना विचारतायत, धोंड्यांना विचारतायत आणि सारखे रडताहेत. आणि श्रोते हो, ही जी सगळी कथा होती ना रामकथा, ही रामकथा वरती कैलास पर्वतावरती महादेव सती देवींना सांगत होते. आणि सती देवींनी बघितलं की हा तो राम रडतोय. अहो हाच तर म्हणाले तुमचं आराध्य दैवत आहे ना, याचंच नामस्मरण तुम्ही करत असता ना, याच्यामुळेच म्हणाले मोक्ष मिळतो ना लोकांना. हा काय सच्चित आनंद स्वरूप आहे असं मी ऐकलंय. मग म्हणे हा असा रडतोय का, हा शोकसागरात बुडलाय का, हा असा भ्रमिष्ट का झालेला आहे? हा जर म्हणाले सत असेल तर त्याला सत्य काय हे कळलं पाहिजे, की ही सगळी सृष्टी कशी आहे, नाशिवंत आहे, जड आहे, हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. एखादी वस्तू हरवली तर रडता कामा नये. हा काय सामान्य मनुष्य आहे का? माझा चमचा हरवला, माझी बांगडी हरवली म्हणून रडायला? म्हणजे हा काय देव आहे का? हा देव नाही, याला कळलं पाहिजे. म्हणजे हा सत नाही. मग हा चित पण आहे का? नाही, हा चित पण नाही. कारण हा जर चित आहे म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप जर आहे, तर याला कळलं पाहिजे की झाडं, वेली, हरणं ही बोलू शकणार आहेत का? की बाबा रे तुझी जानकी कुठे आहे? नाही बोलू शकणार, तरी सुद्धा हा त्यांना विचारतोय. म्हणजे हा चित पण नाही, सत नाही, चित नाही आणि आनंद स्वरूपही नाही. कारण जो आनंद स्वरूप आहे तो 24 तास प्रत्येक क्षण आनंदीच असतो. हा असा शोकसागरात बुडलेला आहे, भ्रमिष्ट झालेला आहे, रडतो आहे, हा दुःखी झालेला आहे, हा व्याकुळ झालेला आहे पत्नीच्या वियोगामुळे. हा राम असणं शक्यच नाही. तुम्ही म्हणताय तो राम वेगळा आहे. महादेव म्हणतायत अगं काय सांगू तुला, हाच माझा राम आहे. नाही नाही म्हणाले, तुम्ही कुठल्या तरी आराध्य दैवतेच्या फंदात पडलात, याच्या मागे लागू नका. थांबा म्हणाले, मी त्याची परीक्षा घेते. म्हणून सतीदेवी आलेल्या आहेत. प्रभू रामचंद्र जिथे वनवासात होते तिथे येऊन बसलेले आहेत, एका दगडावरती येऊन बसलेले आहेत. समोरून प्रभू रामचंद्र आलेले आहेत, लक्ष्मणजी येत आहेत. लक्ष्मणजी म्हणाले, दादा दादा बघा बघा सीता वहिनी सापडल्या. लक्ष्मणजी असं म्हणतायत, पण प्रभू रामचंद्र नाही. ते काय केले त्यांनी?
त्या जगदंबेच्या म्हणजे पार्वती देवींच्या चरणावरती डोकं ठेवलेलं आहे आणि म्हटलेलं आहे, आई तू का इथे, तू का आई इथे, म्हणून तिचं नाव तुळजा भवानी पडलेले. म्हणजे हा शोकसागरात बुडलेला, भ्रमिष्ट झालेला, सगळ्यांना प्रश्न विचारणारा राम खरा का तो राम खरा. तर असं आहे की प्रभू रामचंद्रांनी मानव रूप घेतलं होतं, त्यामुळे मानवासारखं वागणं त्यांना आवश्यक होतं, म्हणून ते सगळं हे नाटक करत होते. ही सगळी लीला आहे हो त्यांची. हा अभिनय करायला हे सगळे देव येतात आणि सगळा अभिनय बरोबर तसाच वटवतात. आणि हे आता पार्वती देवींनी ओळखलं आणि तिथे त्या प्रकट झालेल्या आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलं की मी सीतेचं रूप घेऊन बसलेले आहे, तरीसुद्धा हा फसलेला नाही, म्हणजे हा साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. हा माझ्यात आसक्त झाला नाही. जानकी जानकी सापडलीच, बरं झालं असं म्हटला नाही, यांनी मला बरोबर ओळखलेलं आहे. आणि म्हणून पार्वती देवी तिथून निघून गेलेल्या आहेत, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि निघून गेलेले आहेत. आणि त्यानंतर म्हणून त्यांचं नाव तुळजा असं पडलेलं आहे किंवा तुळजा भवानी माता असंही आपण म्हणतो. पुढे असं झालेलं आहे की प्रभू रामचंद्र सीतामाईंचा शोध घेत घेत पुढे चाललेले आहेत आणि आता रामेश्वरापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. आता हा सगळा एवढा समुद्र पार करायचा आहे, कसं काय व्हायचं, रावणाशी युद्ध कसं करायचं, अशी विवंचना पडलेली आहे. कुणाला? प्रभू रामचंद्रांना. खरं विवंचनेत पडण्याचं काही कारण होतं का? अहो स्वतः ज्ञान प्रकाश आहेत, त्यांना सगळं काही ज्ञात आहे, पण हे सगळं नाटक मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं. आणि मग देवर्षी नारद मुनी तिथे आलेले आहेत, नारायण 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 म्हणत आलेले आहेत. देवा काय झालं, कुठल्या विवंचनेत पडलायत, असे चिंताग्रस्त का आहात, अशी चिंता कुठली तुम्हाला ग्रासते आहे, काय करू म्हणाले, कसं काय त्या रावणापर्यंत पोचायचं, त्याच्याबरोबर युद्ध करायचं, हे शक्य आहे का मला. तेव्हा नारद मुनी म्हणाले, रामा काळजी करू नकोस, ती जगत जननी आहे ना जगदंबा, तिची उपासना कर, व्रत कर, 9 दिवसांचं व्रत कर. आता शारदीय नवरात्र आलेलं आहे, त्यावेळेला तू 9 दिवस उपास कर, प्रतिष्ठापना कर आणि अनुष्ठान मांड आणि सतत तिचं नाम घेत राहा. जगदंब 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 असा तिचा नामाचा उच्चार करत राहा. ती तुला प्रसन्न होईल आणि मग तीच तुला शक्ती देईल. आणि अशा तऱ्हेने 9 दिवस प्रभू रामचंद्रांनी नवस केलेला आहे, उपासना केलेली आहे. आणि बरोबर 8व्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी जगदंबा माता साक्षात प्रकट झालेली आहे आणि म्हणते, रामा माझे तुला आशीर्वाद आहेत, तू काळजी करू नकोस, तुला रावणाबरोबर युद्ध करायचं आहे, तुझा जन्म त्याच्यासाठीच झालेला आहे, तुझा जन्म त्यासाठीच झालेला आहे, तू घाबरू नकोस, तुझा जय नक्की होणार आहे, तुझा जय नक्की होणार आहे. कारण तुला शक्ती देणारी कोण आहे? मी आहे. तुला शक्ती देणारी मी आहे. तुझ्याबरोबर जे महाबली हनुमंत आहेत ना, त्यांना सुद्धा शक्ती देणारी मीच आहे. आणि तुझा जो भ्राता आहे लक्ष्मणजी आहेत, तो सुद्धा म्हणाले त्या इंद्रजिताचा वध करील, त्याला सुद्धा शक्ती देणारी मीच आहे. सगळ्या वानर सेनेला शक्ती देणारी मीच आहे. त्या मी शक्ती तुला प्रदान केलेली आहे, तू काळजी करू नकोस आणि तू युद्ध कर. आणि अशा तऱ्हेने या जगदंबा मातेनं प्रभू रामचंद्रांना वर दिलेलं आहे, म्हणून तिचं नाव तुळजा भवानी आणि पुढे राम वरदायिनी, प्रभू रामचंद्रांना वर दिलेलं आहे म्हणून वरदायिनी अशी 2 विशेषणं आपल्या समर्थ रामदास स्वामींनी इथे वापरलेली आहेत. आता आपण बघितलं की प्रभू रामचंद्रांना शक्ती देणारी, लक्ष्मणजींना शक्ती देणारी, कपींना, महाबली कपींना म्हणजे हनुमंतांना शक्ती देणारी, वानर सेनेला शक्ती देणारी कोण आहे? तर जगदंबा माता आहे. ती आदिम शक्ती आहे आणि हीच शक्ती छत्रपती शिवरायांना सुद्धा तिनेच दिलेली आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी तुळजा मातेची प्रार्थना केलेली आहे, जगदंबे दार उघड बाई, दार उघड, या महाराष्ट्रात संकट आलेलं आहे, आता मला तूच काहीतरी सांग, मार्ग दाखव. आणि त्यावेळेला तुळजा भवानी मातेनं आपली तलवार त्यांच्या हाती सोपवलेली आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांना स्वराज्याची स्थापना करता आलेली आहे. म्हणजे छत्रपतींना सुद्धा शक्ती देणारी कोण आहे? तर ही जगदंबा माता आहे, आदिम शक्ती आहे. बोला जगदंबा माता की जय. आणि म्हणूनच समर्थ पहिल्या चरणात मध्ये असं म्हणतात, शक्तिवीण कोण आहे, शक्तिवीण कोण आहे, हे तो विचारूनी पाहे, हे तो विचारूनी पाहे. श्रोते हो, फक्त लढण्यासाठी शक्ती लागते का हो?
युद्ध करण्यासाठी शक्ती लागते का? नाही. आपल्यासारख्या सामान्य जनांना सुद्धा शक्ती लागते, सगळ्या प्राणीमात्रांना शक्ती लागते, चराचराला शक्ती लागतेच. मग ही शक्ती प्रदान करणारी कोण आहे? तर ही जगदंबा माता आहे. बघा, पक्षी आकाशामध्ये भरारी घेतात, मोर नृत्य करतात, मासे पाण्यामध्ये पोहत असतात. आज मनुष्य तर काय काय करतो आहे. हे सगळं प्रदान करणारी, याच्यासाठी शक्ती देणारी कोण आहे? तरी आदिम शक्ती जगदंबा माता आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शक्ती विण कोण आहे हे तो विचारुनी पाहे. आपल्याला हात पाय हलवायची शक्ती देत आहेत, बोलण्याची शक्ती देणारी कोण आहे? या 5 ज्ञानेंद्रियांना शक्ती देणारी कोण आहे? तर ही जगदंबा माता आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, शक्ती विरहित न राहे, यश कीर्ती प्रताप हे. म्हणून प्रभू रामचंद्रांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, पांडवांना यश मिळालंय, कीर्ती मिळालेली का? तर या शक्ती, ही जी शक्ती होती ही त्यांच्या पाठीशी होती, तिचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते, त्यांची कृपा त्यांच्यावरती होती. म्हणून श्रोते हो, अशी ही शक्ती ही भगवंतांची शक्ती आहे. हिच्या सत्वगुणामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं, आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं आणि आपण सगळं ज्ञान ग्रहण करतो. डोळ्यांनी पाहतो, नाकानी वास घेतो, कानानी ऐकतो, जिव्हेनी रस चाखतो, त्वचेला स्पर्श कळतो. अशा तऱ्हेने आपल्याला ज्ञान होतं. कशामुळे? तर हिच्या सत्वगुणामुळे. हिच्या रजोगुणामुळे काय होतं? तर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात. मी हे करू का ते करू, संकल्प विकल्प करण्याची जी शक्ती आहे ती हिच्या रजोगुणामुळे आपल्या मनाला मिळते. आणि त्यामुळे आपण काहीतरी ठरवतो, आणि काहीतरी ठरवल्याशिवाय आपल्या हातून कार्य होत नाही. काहीतरी आपण निश्चय करावाच लागतो. म्हणून मनाला शक्ती देणारी, इच्छाशक्ती देणारी कोण आहे? ही जगदंबा माता आहे. आणि हिच्या तमोगुणामुळे आपल्या या शरीरामध्ये प्राण फिरत असतो, आणि त्या प्राणामुळे आपली सगळी कर्मेंद्रिय कार्यरत राहतात, हात पाय हालतात, आपण इकडे तिकडे फिरू शकतो, उठू शकतो, बसू शकतो, घरातली सगळी कामं करू शकतो, गाड्या चालवू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. ते केवळ हिच्या तमोगुणामुळे आपल्याला क्रियाशक्ती मिळते. आणि अशा तऱ्हेने या 3 शक्ती ज्या आहेत, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, कर्मेंद्रियांना मिळणारी शक्ती म्हणजे कार्यशक्ती देणारी ही जगदंबा माता आहे. आणि ही फक्त आपल्यालाच शक्ती देत नाही, तर सर्व चराचराला हिने शक्ती दिलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढे आता शेवटच्या चरणामध्ये समर्थ रामदास स्वामी असं म्हणतायत की या शक्तीविण न राहे, काय नाही, शिवशक्तीचा विचार. काय म्हणताय समर्थ रामदास स्वामी? शिवशक्तीचा विचार अर्ध नारी नटेश्वर, दास म्हणे हा विस्तार, जाणे तो तत्वज्ञानी. शिवशक्तीचा विचार असा हा विचार त्यांनी मांडलेला आहे समर्थांनी. खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, आपण थोडक्यात बघूया. शिव आणि त्याची शक्ती याचा जो विचार आहे तो विचार केला की लक्षात येतं की हे काय आहे? शिव आणि शक्ती हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. बघा, ज्यावेळेला निर्गुण निराकार असा जो परब्रह्म तो एकटाच होता, त्याला कधीतरी असं वाटलं की मी एकटाच आहे, कुणाशी तरी बोलावं, कुणातरी बरोबर खेळावं, हो की नाही? असं कधीतरी वाटतं की नाही? आपल्याला सुद्धा एकटेपणा नको वाटतो, तसं त्याला सुद्धा एकटेपणाचा कंटाळा आला. म्हणून त्याला असं वाटलं एकोहम, मी एकटाच आहे. आणि मग पुढचा शब्द आला बहुस्या, म्हणजे तिथे अहम असा निर्माण झालेला आहे, आणि त्यातूनच ही शक्ती निर्माण झालेली आहे. म्हणजे त्यांनी स्वतःमधूनच ही शक्ती निर्माण केलेली आहे. म्हणून माऊलींनी असं म्हटलेलं आहे, आपुली आपुली आवडी धरुनी, आपुली आवडी धरुनी खेळिया, आपणासी व्याले रे. तोच व्याला आणि त्यांनी त्याच्यासारखंच रूप निर्माण केलं, त्याची सृष्टी. आणि जी शक्ती आहे त्या शक्तीतून सगळी सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी म्हणजे काय आहे? या परमात्म्याचं प्रतिबिंबच आहे. आपण आरशासमोर उभं राहिलो की आपलं प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं ना, तसंच आहे. हा शिव आणि शक्ती यांच्यात भेद अजिबात नाही. हे फक्त बिंब आणि प्रतिबिंब आहेत, दोघांमध्ये भेद अजिबात नाही. आणि आपण सगळे कोण आहोत? तर त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणून हे अर्धनारी नटेश्वराची जी मूर्ती आहे ती काय दाखवते? तर ही शिव आणि शक्ती एकरूप आहेत. जर या शिवमधला
इकार काढून घेतला तर काय राहतं हो? शव राहतं. म्हणून म्हटले शक्ती विना शिव अधुरा आहे. शक्तीशिवाय शिव म्हणजे परब्रह्म परमात्मा काहीही करू शकत नाही, कुठलंही कार्य करू शकत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हटले शिव आणि शक्ती ही जोडी आहे, अर्धनारी नटेश्वराची ही जोडी आहे. जसं आंबा म्हटलं की त्याच्यात रस हा आलाच, फूल म्हटलं की त्याचा सुगंध हा आलाच. त्याप्रमाणे जिथे शिव आहे तिथे शक्तीही आलीच. फक्त शिवाला ज्या वेळेला असं वाटतं की आता सृष्टीची निर्मिती करावी असा सत्य संकल्प ज्या वेळेला होतो त्यावेळेला शिवातून ही शक्ती बाहेर पडते आणि सगुण रूप धारण करते. म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या रूपात ती दिसू लागते आणि कार्य करू लागते. आणि ज्या वेळेला प्रलय होतो किंवा लय करण्याची वेळ होते त्यावेळेला हीच शक्ती पुन्हा परमात्म्यामध्ये विलीन होते. म्हणजे तिचं जे सगुण रूप आहे ते जातं, नाश पावतं आणि या निर्गुण निराकारामध्ये ती एकरूप होऊन जाते. असं हे शिवशक्तीचं रूप आहे. हे दोघंही कधीही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आणि म्हणून परमात्म्याने तिला काय दिलेली आहेत? पंचमहाभूतं दिलेली आहेत आणि त्रिगुण दिलेले आहेत. सत्व रज तम हे दिलेले आहेत आणि त्यापासून ती या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करते. हे रॉ मटेरियल आहे काय? पंचमहाभूतं, हो की नाही? त्याच्यापासून सगळं ही पंचमहाभूतं एकमेकात चांगली मिसळली जातात हो. नाही तर यांचं एकमेकांशी वैर असतं असं म्हणतात. वाऱ्याचं पाण्याशी आहे, अग्नीचं वाऱ्याशी आहे, पृथ्वीचं आगीशी आहे, वाऱ्याबरोबर आहे. पण ज्या वेळेला ही यांच्यामध्ये ही शक्ती शिरते, प्रवेश करते, म्हणजे ही पंचमहाभूतं वेगवेगळी आहेत पण ही शक्ती ज्या वेळेला या पंचमहाभूतांमध्ये प्रवेश करते त्यावेळेला ही पंचमहाभूतं एकमेकात अशी मिसळून जातात की त्यांना वेगळं काढणं अवघड आहे. आपल्या देहात सुद्धा ही पंचमहाभूतं आहेत हे आपल्याला माहितीच आहे. वेगळेपणाने आपण काढू शकतो का? नाही काढू शकत. म्हणून म्हटले ही अशी ही शक्ती आहे. ही शक्ती सतत काम करत असते आणि युगानुयुग ही काम करते आहे. म्हणून म्हटले अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी. हिचं काम थांबलंय का हो? कधीही नाही. आपल्याला काम करून कंटाळा येतो की नाही? दुपारी विश्रांती घेतो. सकाळपासून माझी कामं चालली आहेत, आता दुपारी जरा विश्रांती घेऊया. काम नाही केलं तरी दुपारी विश्रांती लागतेच आणि रात्रीची तर लागतेच. पण हिला आहे का हो विश्रांती? हिला विश्रांती नाही. अविरतपणे ही कार्य करते आहे. म्हणजे किती तिचं अगाध कार्य आहे, केवढं सामर्थ्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि उमजून घेतलं पाहिजे आणि तिला शरण गेलं पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत. आणि अशा या जगदंबेनी काय केलेलं आहे? आत्तापर्यंत अनेक अवतार घेतले आहेत. महालक्ष्मी तीच आहे, काली माता तीच आहे, सरस्वती तीच आहे, शारदा तीच आहे, चंडमुंड यांना तिनेच मारलेलं आहे, रक्तबीजाला तिने मारलेलं आहे. अशा अनेक दुष्टांचा तिने नाश केलेला आहे. मग श्रोते हो, आता असे दुष्ट आहेत का? दैत्य आहेत का? याचा विचार करायला पाहिजे. मग ही शक्ती काय करते? आपण तिला कशासाठी शरण जायचं नाही का? ज्यावेळेला राक्षस आले, ज्यावेळेला दैत्य आले त्यावेळेला लोक तिला शरण गेले आणि तिने अनेक अवतार घेतले आणि या दैत्यांचा नाश केला. मग आता आपण कशासाठी शरण जायचं? तर आत्तासुद्धा दैत्य आहेत बरं का. कुठे आहेत? आपल्यातच बसलेले आहेत. षड्रिपू आहेत ना, तेच माया मोह काम क्रोधादी जे विकार आहेत ते सगळे आपले षड्रिपूच आहेत. हे षड्रिपू सतत आपल्यावरती स्वारी करत असतात. बघा, मी एकदा ठरवलं अजिबात रागवायचं नाही. झालं दिवसभर मी रागवले नाही. संध्याकाळ झाली आणि मग काहीतरी असं घटना घडली की माझा राग अनावरच झाला. म्हणजे दिवसभरात रागवले नाही तो इतका अनावर झाला की बस शक्यच होत नाही. असे हे षड्रिपू आहेत. मत्सर तर वाटतोच, द्वेष तर वाटतोच, राग तर येतोच, कामना तर मनात सारख्याच असतात. कारण ती शक्ती आहे ना, तीच आपल्याला इच्छा देत असते ना, हे पाहिजे ते पाहिजे. त्या मोह तर आहेच. एकदा तुळशीबागेत चक्कर मारली की संपलं. नाही, मला काही घ्यायचं नाही पण मी नुसती चक्कर मारायला जाते आणि एवढं पोतं भरून घेऊन येतो. घरात कितीतरी तशा प्रकारच्या वस्तू असतात की नाही, मग त्या वस्तू ठेवायला जागा पण नसते.
तरीसुद्धा आपण त्या वस्तू घेऊन येतो. म्हणजेच काय, हाच मोह आहे, हीच माया आहे. मग या मायेपासून आपल्याला सावरायचं आहे, या मोहापासून आपल्याला आवरायचं आहे, मन आवरायचं आहे. आपल्याला माहिती आहे नेहमीचं वाक्य, काय आवरलं म्हणजे मोक्ष मिळतो, तर म्हणाले मन आवरलं म्हणजे मोक्ष मिळतो. मन आवरायला पाहिजे. हे मन आवरायचं असेल तर कुणाला शरण जायला पाहिजे, त्या जगदंबेला शरण जायला पाहिजे. हे आपल्याला केलं पाहिजे. म्हणून आपण नवरात्रात तिची पूजा करतो, गोंधळ घालतो, तिचं पूजन करतो. कोणी बोडण घालतात, कोणी सवाष्णीच्या रूपामध्ये तिची पूजा करतात. जे तिचं स्मरण हे केलंच पाहिजे. श्रीसूक्त म्हणतात, सप्तशतीचे पाठ केले जातात. ते कशासाठी, की जगदंबे तू आता ये. नवरात्रामध्ये आपण 9 दिवस तिची पूजा करतो आणि सांगतो की बाई वर्षभर आता माझ्या पाठीशी या षड्रिपूंना लावू नकोस, या दैत्यांचा तू वध कर. हेच चंडमुंड आहेत, हेच रक्तबीज नावाचे राक्षस आहेत, बाकी वेगळे राक्षस नाहीच आहेत. अशी ही जगदंबा माता आहे. आणि या जगदंबेचं आपण सतत स्मरण करावं, सतत स्मरण करावं असं सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या राजांना यश मिळाले, कीर्ती मिळाली, अनेक सायंटिस्ट लोकांना मिळालेली आहे कीर्ती, चांगली कीर्ती, यश मिळालेलं आहे. कुठल्या कुठल्या बुद्धिवादी लोक एवढी आहेत, सगळे संत महंत आहेत, त्या सगळ्यांना कीर्ती मिळालेली आहे. या संतांमध्ये सुद्धा ही जगदंबा प्रविष्ट आहे. म्हणून तर आपल्या माऊलीने सुद्धा विठ्ठलाला माऊली म्हटले. म्हणजे काय म्हटले, देवीच्या स्वरूपात म्हटले, जगदंबे येई वो जगदंबे असं म्हटलेलं आहे. ती सुद्धा जगदंबा स्वरूपच आहे. म्हणजेच काय, शिव आणि शक्ती वेगळे नाहीतच, हेच यातून आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणूनच एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मध्यम शुंभ निशुंभा हिने मारिले, शुंभ निशुंभा हिने मारिले, रक्तबीजाला मारिले. ऐसी ही जगदंबा, ऐसी ही जगदंबा, निज भक्ताला चरणी थारा देते. अशी ही जगदंबा माता आहे. हिला आपण अनेक नावांनी ओळखतो. ही ज्या बुद्धी देते त्याला आपण सरस्वती म्हणतो. ही वाचा देते म्हणून बोलणारे आहेत. म्हणून आचार्यांनी आपल्या छान श्लोक घेतलेले आहे. प्रातर्वदामि ललिते तव पुण्य नाम. पहाटे पहाटे प्रातर्वदामि, मी तुझं नामस्मरण करतो. हे ललिते, तुझं नाम मुखात घेतो, मी तुझं स्मरण करतो. पुढे काय म्हटलं आहे, प्रातर्वदामि ललिते तव पुण्य का नाम, कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति. कामेश्वरीति आपल्या सगळ्या कामना पूर्ण करणारी आहे. कामेश्वरीति, महेश्वरीति म्हणजे संपूर्ण त्रिपुराची म्हणजे त्रैलोक्याची अधिकारी ती आहे. कमलेती आहे म्हणजे ती संपूर्ण त्रैलोक्यामध्ये लक्ष्मी रूपाने राहते असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटले, हे शांभवीती जगतां जननी परेती. हे शांभवीती, शंभू सगळ्यांचं कल्याण करणारी. आपण सुरुवातीलाच म्हटलंय, हिला समजोनी उमजोनी जो घेतो, काय समजून घ्यायचंय की ही नक्की कशी आहे, ही आपल्याला काय देते हे समजून घेतलं की मग आपण तिची प्रार्थना नक्कीच करू, नाही का. कुणी काही देत असलं की आपल्याला आवडतं, मग आपण त्यांच्या चरणी लागतो, त्यांच्या मागे लागतो. म्हणून म्हटलेलं आहे, ती काय देते तिला समजून घ्या, उमजून घ्या. काय देते ती, शांभवीती आहे म्हणजे ती सगळ्यांचं कल्याण करणारी आहे. आणि काय म्हटलेले, वाग्देवते ती वचसाम असं म्हटलेले. तू म्हणाले वाचा रूपाने प्रत्येकामध्ये प्रकट होते. आपण तर मनुष्य चांगलं बोलतोच, आपल्याला सुंदर वाणी आहेच, पण पक्ष्यांमधून सुद्धा आवाज येत असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. ती वाचा म्हणजे हीच आहे, जगदंबा माता आहे असं म्हणले. वाग्देवते ती वचसा त्रिपुरेश्वरी ती. त्रिपुरेश्वरती, त्रिपुरांची ईश्वरी. तीन पुरं कुठली, तर आपल्याच देहामध्ये 3 पुरं आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. असे जे 3 देह आहेत ना, तेच त्रिपुरेश्वरी ती आहे. म्हणजे या 3 देहांचा नाश करणारी ती आहे. म्हणून म्हटलेलं आहे की हे जगदंबे तुला आम्ही शरण येतो. आणि अशा या जगदंबेची महती कीर्ती आपल्याला समर्थ रामदास स्वामी मूळ अभंगातून सांगतायत. मांडराग घ्यायचा, मांडराग.
अनंत युगाची जननी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी हिचे सौख्य समजोनी उमजोनी राहे तो ज्ञाता हिचे सौख्य समजोनी उमजोनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत तुळजाराम वरदायिनी तुळजाराम वरदायिनी हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता हिचे सौख्य उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाता अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी अनंत युगाची जननी तुळजाराम वरदायिनी तुळजाराम वरदायिनी तुळजाराम वरदायिनी जगदंबा माता की जय 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 भवानी माँ अम्बा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ दुर्गा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ शांता भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा 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 भवानी माँ जय जय अम्बा भवानी माँ जगदम्बा माता की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय नमो नमः। श्रोते हो, साधारण 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळेला आपल्या या भारत देशावरती इंग्रजांचं राज्य होतं। त्यामुळे या आपल्या भारतीय समाजावरती पाश्चिमात्य लोकांचं जास्त प्रभुत्व होतं। त्यांचे विचार आपण घेत होतो, त्यांच्याप्रमाणे आपण वागत होतो। शेवटी संगत आहे ना, संगतीप्रमाणे आपण वागतो। असं झालं की त्यावेळेला 2 टोकं होती। काही लोक अतिशय कर्मठपणे वागत होते आणि काही लोक म्हणत होते की आम्ही मूर्तीपूजा करणार नाही। एवढंच नाही, काही लोक म्हणत होते की आम्ही देवच मानत नाही। आणि हे सगळं ते अभिमानाने सांगत होते हो, हुशारकी मारत होते हो, आम्ही देव मानतच नाही, आम्ही मूर्तीपूजा करणारच नाही। या असं बोलण्यामध्ये त्यांना अभिमान वाटत होता। म्हणजेच काय, थोडक्यात सगळीकडे तमोगुण वाढलेला होता, नास्तिकता वाढली होती, अधर्म वाढलेला होता, देवाला कोणी मानत नव्हतं। भजन, पूजन, नामस्मरण हे सगळं काही बंद पडलेलं होतं। देवपूजा सुद्धा कित्येक ठिकाणी होत नव्हती, कारण देवाला मानतच नव्हते। मग विश्वास, श्रद्धा, भक्ती या गोष्टी तर दूरच राहिल्या।
आणि श्रोते हो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला असा अधर्म माजतो, तमोगुण माजतो, त्यावेळेला भगवंत आपलं ब्रीद पूर्ण करतात. काय म्हणतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अधर्म माजलेला होता, त्या धर्माची पुनःस्थापना करण्याकरता भगवंतांनी ब्रीद केलेले आहेत. ब्रीदाचे तोडर त्याच्या पायात आहेत. त्याच्या पाया ज्या तोरड्या घातल्या आहेत ना, त्या कशासाठी आहेत? अशा चांगल्या जाड जाड तोरड्या आहेत बरं का. कशासाठी आहेत? की प्रत्येक पाऊल टाकलं की त्याला आठवण होते, अरे हो, मी माझ्या भक्तांना वचन दिलेलं आहे, काय? सज्जनांच्या रक्षणासाठी मी पृथ्वी तलावर अवतार घेईन. आणि हे ब्रीद पूर्ण करण्याकरता आता भगवंत अवतार घेणार होते. आणि झालं असं की दक्षिणेश्वरी एक सुंदर कमळ उमलत होतं, दैवी कमळ उमलत होतं. ते कमळ काय सामान्य होतं का हो? नाही, सहस्त्रदल असं कमळ होतं, सहस्त्रदल कमळ होतं. त्या कमळाचा सुगंध संपूर्ण आसमंतात पसरलेला होता, आसमंतात पसरलेला होता. त्यामुळे तमोगुणाचा नाश होणार होता, अज्ञानाचा नाश होणार होता, भ्रम भ्रांती सगळी दूर होणार होती आणि ज्ञानसूर्याचा उदय होणार होता, ज्ञानसूर्याचा उदय होणार होता. आणि असं हे कमळ हे काही सामान्य नव्हतं. मगाशीच म्हटलं तसं की हे भगवान विष्णूंच्या हातातलं लीला कमळ होतं. लक्ष्मीला जिथे वास करावासा वाटतो असं ते कमळ होतं. लक्ष्मीला जिथे वास करावासा वाटतो असं ते कमळ होतं. सरस्वती देवींना ज्या कमळाची अपेक्षा असते, जे कमळ अतिशय प्रिय आहे, असं ते कमळ होतं. आणि अशा या कमळांनी आता उमलायला सुरुवात केलेली. आधी जन्म घेतलेला आहे. कुठे घेतला हो? तर असं सांगतात की कलकत्त्यामध्ये कामारपुकूर नावाचं गाव होतं छोटंसं. तिथे क्षुदिराम नावाचे एक रामभक्त होते, गृहस्थ होते. त्यांची पत्नी चंद्रादेवी, त्यासुद्धा अतिशय करुणामयी होत्या, दयावान होत्या. चांगलं छान दाम्पत्य होतं, रामाची भक्ती करणारं होतं आणि अतिशय प्रामाणिक होतं, न्यायाने वागणारं होतं. त्यांना कधीही कुणावरती दुसऱ्यावर अन्याय झालेला सुद्धा सहन होत नव्हता, दुसऱ्यावर अन्याय झालेला सुद्धा सहन होत नव्हता. एकदा असं झालं की त्या कामारपुकूरमधल्या एका गावातल्या त्या माणसाने एका जमीनदारांनी सांगितलं की उद्या माझी कोर्टात केस आहे, तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने साक्ष द्या. अर्थात ती साक्ष खोटीच द्यायची होती. अजिबात यांना पटलं नाही, कारण शेवटी सत्याचाच विजय होतो आणि सत्यानेच वागणारे हे होते कोण? क्षुदिराम. त्यांनी काय करावं? त्या जमीनदारांनी जबरदस्ती करू नये म्हणून चक्क रात्रीतून गाव सोडलं, घर सोडलं आणि दुसरीकडे जाऊन राहिले असं सांगितलेले. असे ते न्यायी होते, निष्ठावंत होते, भगवंतांवर पूर्ण विश्वास होता, श्रद्धा होती, प्रामाणिकता त्यांच्याकडे होती. आणि अशा या दाम्पत्याला प्रभू रामचंद्रांनी एक दिवस स्वप्नात येऊन दर्शन दिलं. काय? की मी तुझ्या घरी अवतार घेणार आहे, लवकरच अवतार घेणार आहे. म्हणजेच कोणी? साक्षात विष्णूंनी सांगितले. गदाधारी विष्णू आले होते स्वप्नात, ज्यांच्या हातात गदा आहे. म्हणून त्यांना असं वाटलं की त्यांना पुढे पुत्रप्राप्ती झालेली आहे. ती पुत्रप्राप्ती झाल्यावरती त्यांना असं वाटलं की साक्षात गदाधरच जन्माला आलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, राम भक्त क्षुदिराम. केदार हमको मन की शक्ति देना, हमको मन की शक्ति. राम भक्त क्षुदिराम, राम भक्त क्षुदिराम, पिता चंद्रा देवी माता. राम भक्त क्षुदिराम, पिता चंद्रा देवी माता. वदती बाळ जन्माता, गदाधरच तो आला. वदती बाळ जन्माता, गदाधरच तो आला. गदाधरच तो आला,
गदाधरच तो आला, गदाधरच तो आला, गदाधरच तो आला, धर्म प्रकाश उजळायाला, गदाधर अवतरला, धर्म प्रकाश उजळायाला, ज्ञान प्रकाश उजळायाला, गदाधरच अवतरला, गदाधरच अवतरला, गदाधरच अवतरला. असं वाटलं या दोघांना काय की साक्षात विष्णूंनीच या बाळाच्या रूपाने आपल्या या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे. खूप आनंद झालेला आहे, गावात साखर वाटलेली आहे. आणि श्रोते हो, असं सांगतात की हे जे बाळ होतं ना, गौरवर्ण होतं, अतिशय देखणं होतं बरं का, अतिशय देखणं होतं. आणि असं सांगतात की महिन्याभरात म्हणजे झाला तेव्हाच ते छान गुटगुटीत होतं तब्येतीनं, पण महिन्याचा झाला तर असं वाटायचं की हा 6 महिन्यांचा बाळ आहे का काय, असा छान सुंदर देह होता त्याचा, गौरवर्ण होता, देखणं होतं बाळ. आणि त्यामुळे असं झालं की जसं यशोदेच्याकडे सगळ्या गोपिका येऊन बसायच्या की नाही श्रीकृष्णाच्या भोवती भोवती त्या बाळाचं कौतुक करत, तसं या कामारपुकूरमधल्या सगळ्या स्त्रिया या घरी येऊन बसायच्या. कुणाकडे क्षुदिरामांच्या घरी, चंद्रादेवींच्या घरी येऊन बसायच्या आणि सारखं या बाळाला घेऊन बसलेल्या असायच्या, त्याचंच कौतुक करायच्या. क्षुदिरामांनी या बाळासाठी चांगला एवढा मोठा पाळणा आणलेला होता. त्या काळात छान मोठाले पाळणे असायचे, म्हणजे मुलं 2-2, 3-3 वर्षाची झाली तरी पाळण्यातच असायची. आता पाळणा म्हणजे काय माहितीच नाही आहे, पण त्यावेळेला एवढाले पाळणे होते. त्या पाळण्यात हा लहानाचा मोठा झाला का? हो नाही. तर त्यांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे की हा त्या सगळ्या ज्या स्त्रिया यायच्या ना, त्यांच्या हातावरतीच लहानाचा मोठा झाला. काही त्याला कोणी खाली ठेवायचंच नाही, मुळी पाळण्यात ठेवायचंच नाही. अशा तऱ्हेने हा सगळ्यांना आकर्षित करून घेत होता. अतिशय निस्वार्थी बुद्धीचा होता, मुनी मनाने चांगला होता, गर्विष्ठपणा अजिबात नव्हता, देवावर श्रद्धा होती, विश्वास होता, धर्माने वागणारा होता. असा हा गदाधर हळूहळू लहानाचा मोठा होत होता. चित्रकला अतिशय उत्तम होती, चित्रकला अतिशय उत्तम होती. अनेक देवतांची चित्र काढायचा आणि ती छान रंगवायचा. म्हणजे असं वाटायचं की प्रत्यक्ष ती देवताच त्या चित्रामध्ये अवतरली का काय, असं वाटायचं. फक्त चित्रकला चांगली होती का? नाही, तर मूर्तिकलासुद्धा त्याच्याकडे होती. उत्तम उत्तम मातीच्या मूर्ती तो देवांच्या करायचा. त्या मूर्तीमधले डोळ्यांमधले भाव वगैरे सगळे छान असायचे, हात पाय अगदी रेखीव असायचे. अशा सुंदर सुंदर मूर्ती हा गदाधर करायचा. आणखीन एक गोष्ट त्याच्याकडे होती, म्हणजे बुद्धी तर विचक्षण होतीच, मूलगामी बुद्धी म्हणतात ना, तशी बुद्धी होती. अशी ह्याची बुद्धी होती. आणि सुंदर गळा होता. तो त्याच्या गोड कंठाने ज्यावेळेला गाऊ लागायचा ना, भजनं गायचा, त्यावेळेला अक्षरशः तो अगदी भावसमाधीत जायचा. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हावी लागायच्या, कारण त्याची पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. आणि अशा तऱ्हेने तो गाऊ लागला की त्याबरोबर तो नाचूही लागायचा आणि सगळे लोक नाचायला लागायचे. आणि अशा तऱ्हेने भजनामध्ये सगळे लोक नाचायला लागायचे. असा हा गदाधर होता. सगळ्यांना आकृष्ट करून घेत होता, आपल्याकडे आकर्षित करून घेत होता. आणि श्रोते हो, मगाशी म्हटलं तसं सगळीकडे अधर्म माजला होता. मग कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, पोथ्या, पुराण, वेद याचा कुणी अभ्यास करत नव्हतं, पुराण वाचत नव्हतं, पुराण कुणी ऐकत नव्हतं. त्यासाठीच बरोबर या गदाधराचा जन्म होता. गदाधर काय करायचा? त्याला अतिशय पुराण वाचायला आवडायची. वेदांचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि पुराण वाचायचा आणि ती सगळ्या आबाल वृद्धांना वाचूनही दाखवायचा. त्यामुळे असं झालं की सगळ्यांच्या मनामध्ये त्या पुराणांबद्दल गोडी निर्माण झाली. आत्तापर्यंत ती पुराणं वाचायला कोणीही तयार नव्हतं, ऐकायला तयार नव्हतं, पण आता असं झालं की सगळ्यांना त्या पुराणांतल्या कथा आवडायला लागल्या. हेच काम आहे ना भगवंतांचं, की धर्माची प्रतिष्ठापना करणं, जे आपलं गेलेलं आहे ते सगळं पुढे आणायचं आहे. आणि अशा तऱ्हेने या गदाधराचं हे सगळं चालू आहे. अशा तऱ्हेने हा गदाधर लहानाचा मोठा होतोय, सगळ्यांना पुराणं सांगतोय. आणि मग या सगळ्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया होत्या, काकू होत्या, कोणी मामी होती, कोणी मावशी होती, या सगळ्या एकमेकांशी संवाद करायच्या. काय, कसाय बाई आपला गदाई, गदाई गदाई म्हणायच्या, त्याला लाडानी गदाई म्हणायच्या.
त्या एकमेकांना सांगतायत कसा आहे आपला गदाधर. किती किती सांगू बाई, किती किती सांगू बाई, गदाईचे गोड गुण. किती किती सांगू बाई, गदाईचे गोड गुण. मोहवितो बाई मन सकलांचे बाई, सकलांचे. गोड गोड सांगतो तो, गोड गोड सांगतो तो, देव कथा ग देव कथा. अभिनयन कलाने, अभिनयन कलाने हसवितो बाई बाई. वेळ कसा केव्हा जाई कळे ना हो बाई, कळे ना हो. जातो देव मंदिरात कथा पुराणे ऐकतो. जातो देव मंदिरात कथा पुराणे ऐकतो. तीच छान रंगवितो आम्हा पुढे बाई, आम्हा पुढे. याने वेड लावी येले लोक भोवती जमती. याने वेड लावी येले लोक भोवती जमती. कथा श्रवणात होती गुंग बाई, गुंग बाई. किती किती सांगू बाई, गदाईचे गोड गुण. किती किती सांगू बाई, किती किती सांगू बाई, किती किती सांगू बाई. सारखं गदाईचं गुणगान, दुसरं काहीच नाही. हा काय करायचा, मंदिरात जायचा, त्या मंदिरांमध्ये जायचा, धर्मशाळांमध्ये जायचा. तिथे साधू संत निवासाला असायचे ना, त्यांची सेवा जाऊन करायचा. त्यांना काय हवं नकोय ते करायचा. म्हणजे संत सहवास घ्यायचा आणि त्या संतांकडून ज्ञानबिंदू घ्यायचा. तिथं जी पुराणं सांगितली जायची तो छानपणे श्रवण करायचा आणि ती श्रवण करून इथे येऊन घरी येऊन सगळ्यांना सांगायचा. छान रंगवून सांगायचा. त्यामुळे सगळे आकृष्ट झाले होते. असा हा गदाधर सगळ्यांचा अतिशय लाडका होता. गदाई असे सगळेजण त्याला लाडाने म्हणत होते. पण असं आहे, हे सगळं जरी होत असलं तरी शाळेतला अभ्यास केलाच पाहिजे. शाळेत घातलं होतं हो आईनी, पण काय करायचं, शाळेला सतत सुट्ट्या दांड्या मारायचा हा गदाई. शाळेत जायचाच नाही. आणि गणित विषय तर अजिबात आवडायचा नाही. गणित विषय तर अजिबात आवडायचा नाही. काळजी वाटत होती आई वडिलांना. काही वर्षात असं झालं की हा गदाई जेव्हा साधारण 10-1 वर्षाचा झाला त्यावेळेला त्याच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. म्हणजे क्षुधीराम पंतांचं निधन झालेलं आहे. आता चंद्रादेवींना म्हणजे गदाईच्या आईला काळजी वाटू लागली की आता माझ्या गदाईचं कसं व्हायचं. हा शाळेत जात नाही, आता वडील नाहीत, याला धाक कोण लावणार. माझ्याच्याने काही माझं काही हा ऐकत नाही, काय करावं काय. आणि हा जर शिकला नाही तर पुढे काय करणार. कारण नुसती पुराणं वाचून श्रवण करून कधी पोट भरतं का, कधीच नाही. याने आणि काहीतरी शिकलं पाहिजे, याला नोकरी चाकरी काहीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे. शेवटी आईला काळजी असते ना, काय करणार. मग एकदा असं झालं की या गदाईचे जे मोठे बंधू होते, थोरले बंधू होते रामकुमार, ते कलकत्त्याला असायचे. ते कलकत्त्यावरून आले होते. त्यावेळेला चंद्रादेवी म्हणाल्या, रामकुमारा, अरे आपल्या गदाईला तुझ्याबरोबर घेऊन जातोस का. बघ तिकडे गेल्यावरती एखाद्या वेळेस त्याचं मन रमेल, लागेल अभ्यासाला, शाळेत जाईल, जरा बदल झाला की. ठीक आहे म्हणून रामकुमार या गदाईला घेऊन आता कलकत्त्याला आलेले आहेत. शाळेत घातलेलं आहे, पण हा काही गदाई शाळेत जाईना. त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं होतं रामकुमारांना, मला शाळेत जायचं नाही. रामकुमारांनी अनेक प्रकारे त्याला सांगितलं, समजावून सांगितलं, अरे बाबा ही पुस्तकी विद्या तुला घेतली पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे. काय उत्तर असेल हो. काय या लोकांची उत्तरं असतात ना, जन्मापासून त्यांचं ध्येय ठरलेलंच असतं. स्पष्टपणे सांगून टाकलं होतं, ही पुस्तकी विद्या, मला माहिती आहे या पुस्तकी विद्येमुळे काय होतं. आपला म्हणाले आपली भाषा चांगली होते, हो की नाही, आपल्याला चांगले संस्कार होतात, आपण विद्वान होतो, आपण पंडित होतो, आपल्याला पदव्या मिळतात.
पण म्हणाले असं यश आणि कीर्ती मिळते, हे सगळं झालं, पण म्हणाले दुराभिमान पण येतो त्याच्या मागोमाग, की मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, माझा एवढा अभ्यास झालेला आहे, मला अशी विद्या नको आहे, अशी पुस्तकी विद्या नको आहे. मग तुला काय हवंय? मला अशी विद्या हवी आहे की जो ती अध्यात्मविद्या मला हवी आहे, ब्रह्मविद्या मला मिळवायची. कारण म्हणाले हा देह कसा आहे, हा शाश्वत नाही, हा नाशिवंत आहे, पण या देहाला चालवणारा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याचं ज्ञान मला हवंय, आत्मज्ञान हवं आहे, ती अध्यात्मविद्या मला हवी, ही पुस्तकी विद्या नको आहे. आणि काय म्हणायचा गदाई म्हणायचा, ही पुस्तकी विद्या कशी आहे म्हणाले, पोटभरू आहे म्हणाले, पोट भरण्यासाठी आहे, काय उपयोग आहे याचा, काही उपयोग नाही. हा 3.5 हाताचा देह आहे, याच्या सुखासाठीच त्याचा उपयोग ना. मला या देहाची म्हणाले फिकीर नाही, मला भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे, असं स्पष्टपणे गदाईनं सांगितलं. आता रामकुमारांचा नाईलाज झालेला आहे, खूप चिंता वाटू लागलेली, कसं व्हायचं या गदाईचं. आता तिथून इथपर्यंत आणलं, इथे सुद्धा त्याचं मन रमत नाही, हा शाळेत जात नाही, आता काय करावं. पण श्रोतेहो, असं आहे ना, मानव व्यर्थ चिंता करतो, असं म्हटलंय की नाही, व्यर्थ चिंता करतो. जो भक्त असतो ना भगवंतांचा, त्याला काळजी असते, आपल्या भक्ताची काळजी असते. तसंच झालं, या गदाईची भक्ती कुणावर होती, देवावर होती. देवपूजा करायचाच, पण देव्हाऱ्यातल्या देवी मातेची, जगदंबेची पूजा तो जास्त मनापासून करायचा, त्यामध्ये तो रमून जायचा. आणि असं झालं की कलकत्त्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे दक्षिणेश्वरी सुंदर देवीचं मंदिर बांधलं गेलं, काली मातेचं मंदिर बांधलं गेलं. चतुर्भुज रूपातली होती, कृष्ण वर्णातली तेजस्वी अशी मूर्ती होती, विकट हास्य तिच्या चेहऱ्यावर होतं. अशी ही काली माता हिची मूर्ती तिथे होती आणि सुंदर मंदिर बांधलेलं आहे, कुणी राणी रासमणीने बांधलेलं आहे. आणि तिथे आता कोणीतरी पुजारी हवा आहे, तिथे कोणीतरी पुजारी हवा आहे. मग आता रामकुमारांना विचारण्यात आलं, कोणी आहे का तुमच्या ओळखीत. मग त्यांनी गदाईला विचारलं, बाबा रे, तुझी देवीवर भक्ती आहे ना, बघ तुला तिथे जायचंय का, पुजाऱ्याचं काम मिळतं आहे, जातोस का. गदाईने आनंदाने लगेच होकार दिलेला आहे, ठीक आहे मी जातो. गदाई तिथे गेलेला आहे, कुठे गेलेला आहे, दक्षिणेश्वरी गेलेला आहे, काली मातेच्या मंदिरात गेलेला आहे. तिथे दररोज पूजा सुरू झालेली आहे. पूजा करण्याबद्दल पगार मिळत होता दर महिन्याला, पण तो पगारासाठी गेला होता का, नाही. जगदंबेची भक्ती, जगदंबेची सेवा माझ्या हातून घडते ना, म्हणून तो तिथे गेलेला होता. त्याला पगाराचं काही नव्हतंच मुळी. आणि अशा तऱ्हेने त्याची फक्त पूजा तासाभरात उरकली असती, हो की नाही, लगेच दाराला कड्या कुलप घालून बाहेर पडला असता हिंडायला. नाही, अशी पूजा नव्हती त्याची. अगदी मनोभावे पूजा करायचा, चांगल्यातली चांगली फुलं आणायचा. कारण ते जे मंदिर होतं ना, ते गंगा नदीच्या काठावर होतं बरं का. गंगा नदीच्या काठावर होतं नाही, अजूनही आहे. सुंदर उपवन तिथे होतं. त्या उपवनात वेगवेगळी असे छान सुगंधी फुलांची झाडं होती, तिथून छान छान फुलं आणायचा, सुंदर सुंदर हार आपल्या हाताने करायचा, देवीसाठी गंध उगाळायचा, देवीची पूजा अगदी मनोभावे करायचा, तिला पंचामृताचा अभिषेक करायचा. आणि फक्त पूजा करून थांबायचा नाही, दिवसभर देवी पुढे बसलेला असायचा, सतत देवीकडे सतत बघत राहायचा, तिचं भजन गात राहायचा, अगदी मनापासून आत्मीयतेने अंतःकरणापासून भावपूर्ण रागामध्ये तो वेगवेगळी गाणी म्हणायचा देवीची. म्हणजे तो इतका सुंदर गायचा की येणारी लोकंसुद्धा तिथेच बसून राहायची, त्याचं भजन ऐकत बसायची. एकदा राणी रासमणी सुद्धा आली. तिने बघितलं की काय हा गदाई आहे, देवीच्या समोर बसलेला आहे आणि सुंदर भजनं गातो आहे आणि इतका सुंदर चेहरा दिसतो आहे, किती सात्विक चेहरा आहे, हा साक्षात ब्रह्मण्य देव आहे का काय, असं राणी रासमणींना वाटलेलं आहे. अशी ही देवीची भक्ती सुरू झालेली आहे. तासन तास दिवसभर देवी समोर बसायचं. आणि आता हळूहळू मागणं सुरू झालेलं आहे देवीकडे. आपल्या तर मागण्या रोजच्याच असतात, त्याशिवाय देवाला हातच जोडत नाही आपण. देवा काय पाहिजे, धन पाहिजे, घर पाहिजे, मुलं मोठी होऊ देत, नोकरी मिळू दे, कितीतरी मागण्या असतात ना. गदाईचं एकच मागणं होतं हो, काय, दर्शन दे मजला देवी दर्शन दे. ही एकच आस त्याला लागलेली, तळमळ लागलेली होती की देवी मला कधी दर्शन देतेस. दररोज देवीची हीच प्रार्थना, बाकी काही नको देवी मला. हे लौकिक सुख मला नाही मिळालं तरी चालेल, पण मला देवी माते तू दर्शन दे.
पण देवी काही दर्शन देत नव्हती. आणि हळूहळू हळूहळू गदाईच्या असं लक्षात आलं की आपण कुठेतरी कमी पडतोय. कशात? भक्तीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्यात काहीतरी दोष आहेत. आपल्या लक्षात येत नाही हो. आपण म्हणतो नाही आम्ही अगदी दररोज देवाची व्यवस्थित पूजा करतो, अर्धा पाऊण तासात छान पूजा करतो, संध्याकाळी देवापुढे दिवा लावतो वगैरे वगैरे, झालं आमची हीच भक्ती आहे. याला भक्ती म्हणत नाहीत हो. हे गदाईच्या लक्षात आलं. तरी दिवसभर गदाई देवीच्या समोर बसायचा आणि मग लक्षात आलं आपल्यात काय दोष आहेत. मग आता काय, हे दोष कसे कळणार, हे दोष घालवायचे कसे, त्यासाठी मी काय करायला पाहिजे असं गदाईच्या मनात यायला लागलं. मग अर्थात काय करायचं, शेवटी त्या देवी मातेलाच शरण जायला पाहिजे, हो की नाही. त्याशिवाय आपल्याला कळणार आहे का. आणि अनन्य भावाने हा गदाई देवी मातेला शरण गेलेला आहे आणि देवी मातेला प्रार्थना केलेली आहे की देवी माते तूच आता मला समजावून सांग, तूच मला मार्गदर्शन कर. श्रोते हो, आपण नामस्मरण करतो पण आपल्या हृदयात राम येऊन बसतो का हो? नाही. म्हणून समर्थांनी फार सुंदर श्लोक लिहून ठेवलेला आहे. ते असं म्हणतात, मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मजांतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. तू माझ्या हृदयात येऊन बस. माझ्यात काही तेवढी ताकद नाही. मी नाम घ्यायला तयार आहे, पण ते नामस्मरण करताना ती भक्ती माझ्या मनात निर्माण होईल. तू माझ्या हृदयात येऊन बसशील असं तूच कर, त्याच्यावरती सोपवायचं असतं. अशा तऱ्हेनं गदाईनं सुद्धा आता देवी मातेला पूर्ण शरणागतीने म्हटलेले, देवी माते तूच मला मार्गदर्शन कर की मी आता पुढे काय करावं. आणि मग अंतस्फूर्ती व्हायला लागलेली आहे गदाईला की काय करायचं. देवी माता एक एक सुचवायला लागलेली. काय की आता बाबा रे, तुला ध्यानधारणा करायला पाहिजे. त्या ध्यानातूनच तुला आता पुढची प्रगती होईल. आणि मग आता ध्यानधारणा करायची म्हणजे एकांत हवा. मग आपल्या मंदिरात एकांत मिळेल का? नाही. ती सुद्धा पहाटेच्या वेळेला करायला पाहिजे. मग काय करायला लागलेत गदाई, जवळ जे उपवन होतं त्या उपवनाच्या पलीकडे भरपूर मोठं रान होतं, जंगलच होतं त्या काळात हो, गंगेच्या काठावरचं ते काळ, 200 वर्षापूर्वीची गोष्ट. तिथे जाऊन गदाई बसायचा प्रातःकाळी आणि ध्यानधारणा करायला सुरुवात केली. आणि असं झालं होतं की गदाईबरोबर त्यांचा भाचा जो होता रुधिराम, तो सुद्धा त्यांच्याबरोबर होता. ह्या रुधिरामनी एक दोनदा बघितलं की हांतरुणात पहाटेच्या वेळेला मामा नाहीत. कुठे गेला माझा मामा, कुठे जातो कुठे जातो. 2-3 दिवस लक्ष ठेवलं, नाही मामा कुठे गेला. आता म्हणाले मला पाठलाग केलाच पाहिजे. म्हणून 4-5 दिवसानंतर रुधिराम गदाईंच्या मागोमाग गेलेला आहे. तर गदाई कुठे गेले, त्या घोर अरण्यात त्यांनी प्रवेश केला आहे. आता हा रुधिराम घाबरलेला आहे. अरे बापरे, माझा मामा या घोर अरण्यात गेलेला आहे. इथे तर किती श्वापद आहेत, हिंस्त्र श्वापद आहेत, भूतं असतील, माझ्या मामाला काहीतरी होईल. म्हणजे मामाची काळजी, मामावर प्रेम म्हणून काळजी. आत प्रवेश करावा का नाही असं आता या रुधिरामला वाटलं. पण नाही, माझा मामा आहे ना, मग मी पण जाणार. म्हणून त्यांनी पण प्रवेश केला आणि बघितलं तर आत खोल खोल अरण्यात गेलेला गदाई तिथे एका झाडाखाली बसलेला होता. ध्यान लावलेलं होतं, डोळे मिटलेले होते, पद्मासन घातलेलं होतं. आणि काय केलेलं होतं, अंगावरचं धोतर फेडून ठेवलं होतं आणि अंगावरचं जानवं सुद्धा बाजूला काढून ठेवलेलं होतं. रुधिरामने बघितलं की आपले मामा ध्यानधारणा करतायत, पण हे काय केलेलं आहे हे लक्षात येईना. म्हणून आता दुसऱ्या दिवशी रुधिरामने विचारलेले गदाईला, मामा तुम्ही ध्यानधारणा करता ही चांगली गोष्ट आहे, पण म्हणाले धोतर फेडून ठेवण्याची काय जरुरी होती आणि जानवं सुद्धा तुम्ही काढून ठेवलं कशासाठी. त्यावेळेला गदाई सांगतायत, अरे काय सांगू, हे सगळे पाश आहेत आपल्याला आवळणारे, ते आपल्याला या परमार्थ मार्गावर जाऊ देत नाहीत. हे धोतर ही सुद्धा एक प्रकारची उपाधीच आहे ना, हे वस्त्र म्हणजे सुद्धा एक प्रकारची उपाधीच आहे. हे वस्त्र सुद्धा नको, त्याचीही मला गरज नाही, अशी भावना मनात निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणाले जानवं का काढलं? नाही म्हणाले, जानवं काढलं कारण का मी कुठल्या तरी श्रेष्ठ जातीचा आहे, मी ब्राह्मण आहे, हा सुद्धा भाव मनात यायला नको. म्हणजे कुठलाही भेदभाव मनात यायला नको. कारण काय म्हणाले, हे अष्टपाश असतात आणि हे अष्टपाश आपल्याला पकडून ठेवतात, त्यांच्या बंधनात ठेवतात. या पाशापासून आपल्याला मुक्ती मिळवायला पाहिजे. आणि म्हणून गदाई म्हणतायत, शंकराला बरोबर
अष्टपाश दुष्ट है नष्ट करीन मी आता, अष्टपाश दुष्ट है नष्ट करीन मी आता, भ्रष्टतेथ मी न होई पूर्ण मुक्त स्वाधीनता, भ्रष्टतेथ मी न होई पूर्ण मुक्त स्वाधीनता, अष्टपाश दुष्ट है नष्ट करीन मी आता. भय लाज विना, भय लाज घृणाशील कुल जात अहंकार, भय लाज घृणाशील कुल जात अहंकार, नको मान पाश हे नष्ट करीन मी आता, नको मान पाश हे नष्ट करीन मी आता, अष्टपाश दुष्ट हे नष्ट करीन मी आता, नष्ट करीन मी आता, अष्टपाश दुष्ट हे नष्ट करीन मी आता. पाशमुक्त होऊन या षड्रिपुते जिंकुनिया, पाशमुक्त होऊन या षड्रिपुते जिंकुनिया, शुद्ध मने पूजुनिया तृप्त करीन देवता, शुद्ध मने पूजुनिया तुष्ट करीन देवता, अष्टपाश दुष्ट हे नष्ट करीन मी आता, अष्टपाश नष्ट करीन मी आता. नाम ध्यान साधने जगत जननी आळवुनी, नाम ध्यान साधने जगत जननी आळवुनी, नितर मेलती मनी इष्ट योग लाभता, नितर मेलती मनी इष्ट योग लाभता, अष्टपाश दुष्ट हे नष्ट करीन मी आता, अष्टपाश दुष्ट हे, अष्टपाश दुष्ट हे, अष्टपाश दुष्ट हे नष्ट करीन मी आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. या अष्टपाशांपासून मुक्ती मिळवल्याशिवाय माझ्या चित्ताची मनाची शुद्धी होणार नाही आणि त्याशिवाय मला देवी माता माझ्या प्रसन्न होणार नाही. म्हणून म्हणाले रुधिरामा मी हे सगळं करतो आहे. अजून काय करत होते हो गदाई? असं करत होते की म्हणाले दररोज शौचकूपाची स्वच्छता स्वतः करायचे. कारण का कुठलंही कर्म, कुठलंही काम, कुठलंही कार्य हे हीन नाही किंवा श्रेष्ठ दर्जाचं नाही. काम हे काम आहे. आपला हेतू शुद्ध असावा लागतो. म्हणजे कुठलंच कर्म वाईट नाही किंवा कुठलंच कर्म श्रेष्ठ नाही हे हा भाव मनात रुजावा ना. म्हणून गदाई हे सगळं करत होते. आणि काय करत होते? समलोष्टाश्म कांचनम, हो की नाही? सोने आणि रूपे आम्हा मृत्तिके समान असं तुकोबांनी म्हटलंय ना, तसा भाव निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून काय करत होते गदाई? गंगे काठी बसायचे, गंगेच्या काठी बसायचे. एका हातात माती घ्यायचे, एका हातात म्हणाले पैसे घ्यायचे. एका हातात माती घ्यायचे, एका हातात पैसे घ्यायचे. ज्या हातात पैसे ही माती, पैसे, माती, पैसे. म्हणजे मातीला पैसे म्हणायचं, पैशाला माती म्हणायचं, पैशाला माती, मातीला पैसा, असं म्हणत म्हणत खूप वेळ असं करायचं आणि दोन्ही टाकून द्यायचं. म्हणजे काय? सगळं आम्हाला समान आहे, काही खरं नाही. समानता यायला पाहिजे, बुद्धीमध्ये समबुद्धी यायला पाहिजे. कुठल्याही मोहात अडकता कामा नये. आणि सर्वाभूती परमेश्वर आहे हा भाव मनात रुजावा ना. म्हणून काय करायचे तर म्हणाले या जगदंबेच्या मंदिराच्या बाहेर अनेक भिकारी येऊन बसायचे. त्या भिकाऱ्यांनी पत्रावळ्यांमध्ये टाकलेलं जे अन्न होतं त्यांचं उष्ट अन्न असायचं आणि ते उष्ट अन्न हा गदाई खात असायचा. कारण का? अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि त्यांच्या पत्रावळ्या स्वतः डोक्यावर घ्यायच्या आणि गंगेमध्ये टाकून यायच्या. म्हणजे कुठलंही काम करायला लाज वाटली नाही पाहिजे. या भिकाऱ्यांचं का होईना मी काम केलं तरी त्यांच्यात सुद्धा तोच परमेश्वर आहे, जो अन्नात आहे तोच भिकाऱ्यांमध्ये आहे, सर्वाभूती तोच आहे. ही भावना मनामध्ये दृढ व्हावी याकरता गदाईचं हे असं आचरण चालू होतं. श्रोते हो, आपण काय घ्यायचं आहे? हेच घ्यायचं आहे की हळूहळू आपणही या गोष्टींकडे वळलं पाहिजे. कुठेतरी या माया मोहातून दूर व्हायला पाहिजे. त्यासाठी असा काहीतरी प्रयत्न आपल्याला जमेल तसा करायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने गदाईचे हे प्रयत्न चालू होते. आणि देवी माता काही अजून दर्शन देत नव्हती. खूप भजनं म्हणायचा, दिवसभर बसायचा, तिला नैवेद्य दाखवायचा, सगळं काही करायचा, पण अजून देवी माता दर्शन देत नव्हती. एक दिवस गदाईने बघितलं, मंदिरामध्ये देवीच्या समोर बसलेला आहे गदाई आणि मंदिरामध्ये एक तलवार दिसली अडकवलेली.
ती तलवार बघितली, ती तलवार उपसून काढली आणि देवी मातेला म्हणतो आहे गदाई, देवी माते प्रसन्न हो, प्रसन्न हो, मला दर्शन दे, मला दर्शन दे. पण देवी माता प्रसन्न होत नाही. म्हणताना ती तलवार आपल्या मानेवरती ठेवली आणि आता वार करणार, वार करणार. एवढ्यात देवी मातेनं दर्शन दिलेले. जगदंबा माता की जय. प्रकाशाचा सागरच्या सागर उचंबळत होता. देवी मातेने दर्शन दिलं. ती कशात होती? त्या प्रकाशाच्या सागरात होती आणि प्रकाशाचा सागर तो असा उचंबळत होता आणि त्याच्यावर तेजाच्या लहरी अशा वाहत होत्या. असं म्हटलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये ती ज्योतिर्मय जगदंबा तिनं दर्शन दिलेलं आहे. मध्यम. ज्योतिर्मय जगदंबा दिसली, अद्भुत दर्शन देऊन गेली. निज देहाची शुद्ध हरपली, निज देहाची शुद्ध हरपली. भाव भक्ती गोठली. असं सुंदर दर्शन दिलेलं आहे. गदाईची समाधी लागलेली आहे, शुद्ध हरपून गेलेली आहे. खूप वेळाने गदाई शुद्धीवर आलेला आहे आणि लक्षात आलेले जगदंबेनं मला दर्शन दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आता जगदंबा दररोज गदाईला दर्शन देऊ लागलेली आहे. नुसतं दर्शन द्यायची का हो? नाही, जवळ घ्यायची गदाईला. गदाईला जवळ घ्यायची, त्याच्या डोक्यावरून, त्याच्या मस्तकावरून हात फिरवायची, त्याच्या मस्तकाचं अवग्रहण करायची, त्याच्या अंगावरून हात फिरवायची. एखादी आई कशी आपल्या बालकाला मांडीवर घेते, दमून आलास बाळा, माझं लेकरू ग, अंगाई गीत गायची. असं यांचं नातं निर्माण झालेलं होतं. कितीतरी वेळा गदाई नैवेद्य दाखवायचे ना या मातेला, तर नैवेद्य दाखवायचा आणि आता आईच्या मातेच्या मुखामध्ये तो घास भरवायचा. तर किती वेळा स्वतःच्याच मुखामध्ये घास जायचा. किती वेळा तिथे मांजर असायचं, त्या मांजरालाच तो घास भरवला जायचा. म्हणजे ती आणि मी वेगळे नाहीतच. तीच माझ्यामध्ये आहे, तीच माझ्यामधून घास खाते आहे, असा त्यांना भास व्हायचा. अशी गदाईची अवस्था होती. आणि अन्न पाणी कशाचं भान नव्हतं, देहाचं भान नव्हतं, कपड्याचं भान नव्हतं. स्नान संध्या तर सगळी बंद पडलेली होती. म्हणजेच काय, नैष्कर्म्य अवस्था आली होती. काही करण्याची जरुरी होती का? काहीही नाही. पण श्रोते हो, शेवटी देवाला भक्ताची काळजी असते. तो रुधिराम होता ना, आपल्या मामाची काळजी घेणारा. म्हणून तो रुधिराम काय करायचा? मामाला वेळच्या वेळी खाऊ घालायचा, पिऊ घालायचा, त्याच्या वस्त्रांची काळजी घ्यायचा, त्याला स्नान घालायचा. अशा तऱ्हेने यांचा देह व्यवस्थित राहावा यासाठी मातेने काळजी घ्यावी. म्हणजे मातेने रुधिरामच्याकडून ती काळजी सगळी घेतलेली होती. आणि अशा तऱ्हेने या जगदंबेच्या दर्शनामध्ये हा दिवसभर बसलेला असायचा. आता गदाईंना असं वाटायला लागलेलं आहे की आपण वेदांतशास्त्र शिकलं पाहिजे, तंत्रसाधनासुद्धा शिकली पाहिजे. एक एक गोष्टीत प्रगती करायला पाहिजे, थांबून चालत नाही. मग आता तंत्रसाधना शिकायची आहे, वेदांत शिकायचं आहे. मग त्यासाठी सुद्धा आधी मातेची परवानगी घेतलेली आहे की माते मी हे शिकू का? मातेची परवानगी घेतलेली, मातेने परवानगी दिलेली आहे. आणि मग तंत्रसाधना शिकलेली आहे. कुणाकडून? तर म्हणाले भैरवी ब्राह्मणी नावाची विदुषी आलेली आहे. कसं असतं, जो सत्यसंकल्प असतो ना, तो सत्यसंकल्प भगवंतांकडून पूर्ण होतो. आणि म्हणून त्यांना ही भैरवी ब्राह्मणी नावाची विदुषी आलेली आहे आणि तिने गदाईंना तंत्रसाधना शिकवलेली आहे. त्याच्यात ते पारंगत झालेले आहेत. आणि आता वेदांत शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी गुरु तोतापुरी नावाचे भेटलेले आहेत. त्यांनी या गदाईची बुद्धिमत्ता बघितलेली आहे आणि त्यांना वेदांत शास्त्राचा सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि त्यांची योग्यता पात्रता पाहून या गुरूंनी काय केलेलं आहे, गुरु तोतापुरी असं त्यांचं नाव आहे. त्या तोतापुरींनी या गदाईचं नामकरण केलेलं आहे. काय नामकरण केलेले? रामकृष्ण असं नामकरण केलेलं आहे. असे हे रामकृष्ण आज नाही, काल त्यांची जयंती होती. म्हणजे तारखेप्रमाणे 17 फेब्रुवारी आणि उद्या त्यांची तिथीप्रमाणे आहे, म्हणजे फाल्गुन द्वितीया. म्हणून मी आज हे आख्यान घेतलेलं आहे रामकृष्ण परमहंसांचं. आणि अशा तऱ्हेने हे रामकृष्ण झालेले आहेत. आणि देवीची भक्ती तर चालूच आहे आणि सच्चित आनंद स्वरूप झालेले आहेत.
मीच सच्चित आनंद स्वरूप आहे अशी अनुभूती त्यांना आली. म्हणजेच ते काय झालेले आहेत, परमहंस पदावर जाऊन पोचलेले आहेत. म्हणून त्यांना आपण रामकृष्ण परमहंस असं म्हणतो. अशा तऱ्हेने सर्वाभूती देवी मातेलाच बघणारे हे रामकृष्ण परमहंस. त्यांचा विवाह झालेला होता कुणाशी, शारदा मातांशी विवाह झालेला होता. पण कधीही त्यांनी एकमेकांजवळ ते आले नाहीत, एकमेकांना कधीही त्यांनी स्पर्श केलेला नाही आहे. केवढा संयम असेल त्यांचा, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शारदा माता सुद्धा तेवढ्याच महान, साक्षात विद्या देवता आहे होती, ती सुद्धा जगदंबाच होती. कधीही एकमेकांजवळ आले नाहीत. आणि एक दिवस रामकृष्ण परमहंसांनी या शारदा मातेची देवी रूपामध्ये पूजा केलेली, देवी रूपात पूजा केलेली आहे. त्यांना असं आसनावर बसवलेलं आहे. तो दिवस कुठला होता तर सांगतात ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्या 1872 सालची, म्हणजे जून महिना होता तो. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी, म्हणजे बंगालमध्ये त्यावेळेला मातेचा फलाहारी म्हणून एक उत्सव साजरा करतात, तो दिवस होता. त्या दिवशी या शारदा मातांची त्यांनी देवी रूपात पूजा केली. प्रत्यक्ष विवाहित पत्नीची पूजा केलेली आहे. तिला चौरंगावर बसवलेलं आहे, तिच्यावरती पाणी शिंपडलेलं आहे, प्रोक्षण केलेलं आहे आणि देवी मातेला आवाहन केलेलं आहे की हे देवी माते, तू हिच्यामध्ये आरूढ हो आणि हिला पवित्र कर आणि हिच्याकडून खूप मोठं कार्य तुला करून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने शारदा मातांमध्ये देवीला आमंत्रित केलेलं आहे. आणि मग तिची पाद्यपूजा केलेली आहे. तिला नैवेद्य दाखवलेला आहे, तो नैवेद्य तिला भरवलेला आहे. तो नैवेद्य भरवता क्षणीच काय झालं हो, रामकृष्ण परमहंस यांची समाधी लागलेली आहे आणि शारदा मातांची सुद्धा समाधी लागलेली आहे. दोघंही एकरूप होऊन गेलेले, देवी स्वरूप होऊन गेलेले आहेत. बराच वेळाने हे दोघंही समाधीतून बाहेर आलेले आहेत. आणि मग रामकृष्णांनी काय केलेलं आहे, रामकृष्ण परमहंस यांनी या शारदा मातेला आपली जपाची माळ दिलेली आहे, आपलं साधनाचं फल अर्पण केलेलं आहे, सगळं काही अर्पण केलेलं आहे, म्हणजेच आत्मनिवेदन केलेलं आहे. असे हे रामकृष्ण खरोखरच धन्य आहेत आणि धन्य त्या शारदा माता. असं हे वैवाहिक जोडपं दाम्पत्य आपण बघतो. अशी हे दाम्पत्य आहे. आणि अशा तऱ्हेने आता या रामकृष्ण परमहंसांची कीर्ती दिगंतात पसरली आहेत. लांबून लांबून लोक रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला येत आहेत. अनेक शिष्य वर्ग झालेला आहे. आणि त्यात सगळ्यात श्रेष्ठ शिष्य कोण होता तर नरेंद्रनाथ दत्त, की जो आपल्या रामकृष्ण परमहंसांचा लाडका शिष्य होता, म्हणजे स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंसच म्हणायचे की म्हणाले एखादं कमळ असतं, ते म्हणाले सप्तदल असतं, एखादं दशदल असतं, एखादं म्हणाले शतदल असतं, पण म्हणाले माझा नरेंद्रनाथ कसा आहे तर म्हणाले सहस्रदल आहे. इतकं प्रेम होतं आपल्या त्यांच्या शिष्यावरती. आणि अशा तऱ्हेने या शिष्यावरती त्यांनी अनुग्रह केलेला आहे. त्यांना देवी मातेचं दर्शनही दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की बाबा रे, मी माझ्याजवळ जे जे काही आहे ना ते मी तुला सगळं प्रदान केलेलं आहे, हो की नाही. असं म्हणतात ना, जे जे आपण अशी ठावे ते द्यावे, आणि गुरु काय करतात, सगळं देऊन टाकतात, आपल्याजवळ काहीही ठेवत नाही. तसं सगळं काही दिलेलं आहे. पण म्हणाले तू आता आत्मचिंतन करत बसायचं नाही, एकांतात बसायचं नाही, तर तुला आता धर्मप्रसाराचं काम करायचं आहे. माझा सगळा शिष्यवर्ग आहे त्याचा सांभाळ तुला करायचा आहे, अशी आज्ञा दिलेली आहे. म्हणजे देह ठेवण्यापूर्वी आपली सगळी शक्ती, आपली सगळी विद्या स्वामी विवेकानंदांना त्यांनी देऊन टाकलेली आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणून तर ज्या वेळेला परदेशात गेलेले आहेत, अमेरिकेत गेलेले शिकागोला, त्यावेळेला आपल्या हिंदू धर्मावरचं त्यांचं जे प्रवचन झालं, व्याख्यान झालं, त्यामागे सुद्धा स्फूर्ती देणारे कोण होते, त्यांचे सद्गुरू होते रामकृष्ण परमहंस. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या चरित्रात असं लिहून ठेवलेलं आहे की अनेक धर्मगुरू आले होते, अनेक धर्मगुरू आलेले होते, ते त्यांच्या धर्माबद्दल बोलून गेले. आणि माझी ज्यावेळेला वेळ आली, त्यावेळेला मी ज्यावेळेला स्टेजवर उभा राहिलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद तिथपर्यंत कसे पोचलेले आहेत, किती हाल झालेले आहेत. म्हणाले माझ्याजवळ काहीच नाही, कारण आत्तापर्यंत जे धर्मगुरू जे बोलून गेले त्यांनी सगळ्यांनी छापून आणलं होतं त्यांच्या धर्माबद्दल, आणि ते सगळं वाचून दाखवलं होतं. मी काहीच आणलं नाही.
कागद नाही, माझ्याजवळ काही नाही, आता मी काय बोलावं असा माझ्या पुढे प्रश्न पडला. आणि त्यावेळेला मी काली मातेचं स्मरण केलं आणि त्या क्षणी मी मागे वळून बघितलं तर माझी काली माता माझ्या पाठीशी उभी होती आणि माझे सद्गुरू रामकृष्ण परमहंस उभे होते. आणि म्हणून म्हणाले, मी या व्याख्यानामध्ये यशस्वी झालो असं स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवले. सद्गुरू पाठीशी असला की काहीही कमी पडत नाही. आणि अशा तऱ्हेने स्वामी विवेकानंदांसारखा शिष्य त्यांनी तयार केलेला आहे आणि आपल्याला दिलेला आहे. असे हे रामकृष्ण परमहंस, कितीतरी सांगावं त्यांच्याबद्दल तेवढं कमी आहे. आणि अशा या धन्य त्या शारदा माता, त्यांची पत्नी, त्यांच्यापुढे केवढं त्यांचं नमन करावं, त्यांची किती स्तुती करावी, त्यांची किती कीर्ती गावी तेवढी कमीच आहे. आणि अशा तऱ्हेने रामकृष्ण परमहंसांनी अशी काली मातेची भक्ती केलेली आहे, तिला अनन्य भावाने शरण केलेले आहे, तिला समजून घेतलं आहे, उमजून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच ते तत्पदाला जाऊन पोचलेले आहेत. आणि आपल्याला सुद्धा हाच उपदेश समर्थ रामदास स्वामी मूळ अभंगातून करतायत. अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी, अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी. हिचे सौख्य समजोनी उमजोनी राहे तो ज्ञाता, हिचे सौख्य समजोनी उमजोनी राहे तो ज्ञाता. अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी, अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी. मूळ स्वद्या. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.